नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे कवी मदन हजेरी यांच्या या कवितेचा अर्थ पाहणार आहोत, भावार्थ जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे या कवितेचा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 40 वरती पाठ क्रमांक 9 फुलपाखरे कवी मदन हजेरी यांची ही कविता दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्गामध्ये फुले, झाडे, पक्षी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे आपले मन प्रसन्न करतात. फुलांवर अलगद बसणारी फुलपाखरे पाहताना आपल्याला खूप आनंद होतो. त्यांच्या सुंदर रंगीबेरंगी पंखांमुळे निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. फुलपाखरे या कवितेत कवी मदन हजेरी यांनी फुलपाखरांचे सुंदर वर्णन केले आहे. फुलपाखरांची रंगीत उडणे, फुलांभोवती बागडणे आणि त्यांचे नाजूक सौंदर्य या कवितेत अनुभवायला मिळते. ही कविता आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचा आणि त्याचे सौंदर्य जपण्याचा संदेश देते. विद्यार्थी मित्रांनो, अशा या सुंदर कवितेचे प्रथम आपण वाचन करूया. पाठ क्रमांक 9 फुलपाखरे. माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे, माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे, गोल गोल रिंगणात गाणे फिरते रंगांचे. माझ्या ग अंगणात पंख फिरकती तयांचे, लाल गुलाबी फुलात ध्यान चालले निळ्याचे. माझ्या ग अंगणात वेल निळे गोकर्णीचे, गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखांचे. माझ्या ग अंगणात मिटे पंख पाखरांचे, नका नका धरू त्यांना पंख फाटती तयांचे. अशा माझ्या अंगणात रंग सांडले फुलांचे, फुल पंखी मंडपात रंग थवे पाखरांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे फुलपाखरे ही सुंदर कविता कवी मदन हजेरी यांनी लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवी मदन हजेरी हे सुंदर आणि बालमनाला आवडतील अशा कविता लिहितात. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग, फुले, फुलपाखरे आणि आनंद यांचे सुंदर वर्णन आढळते. फुलपाखरे या कवितेत त्यांनी फुलपाखरांचे रंग आणि त्यांचे सुंदर उडणे यांचे वर्णन केले आहे. या कवितेत साधी आणि गोड भाषा वापरलेली आहे. त्यांच्या कविता मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवतात. तर अशा मदन हजेरी यांची ही कविता फुलपाखरे या कवितेचा भावार्थ आता आपण समजून घेऊया. फुलपाखरे. माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे, गोल गोल रिंगणात गाणे फिरते रंगांचे. विद्यार्थी मित्रांनो, कवीच्या अंगणात अनेक रंगांची सुंदर फुलपाखरे येतात. हे फुलपाखरांचे थवे गोल गोल फिरत असतात आणि त्यांच्या रंगीबेरंगी पंखांमुळे जणू रंगांचे गाणेच फिरत आहे अशी कवी कल्पना करतो. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. अंगण.
अंगण म्हणजे घरासमोरील जागा. थवा पक्ष्यांचा समूह. माझ्या ग अंगणात पंख फिरकती तयांचे, लाल गुलाबी फुलात ध्यान चालले निळ्याचे. विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये कवी म्हणतात की माझ्या अंगणात हे पंख फिरत आहेत. लाल गुलाबी फुलांमध्ये निळ्या रंगाचे जे फुलपाखरू आहे ते लक्ष वेधून घेत आहे. या ओळीतील शब्दार्थ आहेत ध्यान. ध्यान म्हणजे लक्ष. निळ्याचे, निळ्या रंगाच्या फुलपाखराचे. माझ्या ग अंगणात वेल निळे गोकर्णीचे, गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखांचे. पुढे कवी म्हणतात माझ्या या अंगणात निळ्या रंगाच्या गोकर्णीचा वेल आहे. या निळ्या गोकर्णीच्या वेलीमध्ये, तिच्या हिरव्यागार पानामध्ये फुलपाखरांच्या पंखांचे सुंदर झुंबर हलताना दिसते. या ओळीतील शब्दार्थ पहा. गोकर्ण एक प्रकारचे फूल, झुंबर म्हणजे दिव्यांची माळ. पुढील ओळी माझ्या ग अंगणात मिटे पंख पाखरांचे, नका नका धरू त्यांना पंख फाटती तयांचे. कवी म्हणतात माझ्या या अंगणात फुलपाखरांचे पंख मिटतात, परंतु त्यांना तुम्ही धरू नका, फुलपाखरांना पकडू नका, कारण त्यांचे पंख नाजूक असतात, ते फाटू शकतात. या ओळीतील शब्दार्थ तयांचे म्हणजे त्यांचे. पुढील ओळी पहा. माझ्या ग अंगणात रंग सांडले फुलांचे, फुलपंखी मंडपात रंग थवे पाखरांचे. कवी शेवटी म्हणतात माझे अंगण फुले व रंगीबेरंगी फुलपाखरांनी इतके सुंदर दिसते की ते एखाद्या रंगीबेरंगी मंडपाप्रमाणे भासते. या ओळीतील शब्दार्थ पहा. फुलपंखी मंडप, फुलपाखरांनी भरलेला सुंदर मंडप. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण फुलपाखरे कवी मदन हजेरी यांच्या या कवितेचा भावार्थ समजून घेतलेला आहे. फुलपाखरे या कवितेत कवी मदन हजेरी यांनी फुलपाखरांचे रंग व त्यांचे सुंदर उडणे यांचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. ही कविता अतिशय साधी, सोपी व गोड भाषेतील आहे हे आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरांची ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे कवी मदन हजेरी यांच्या या कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थही जाणून घेतले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरे या कवितेच्या अर्थाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.